हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागाची परीक्षा 29 जुलै 2026 या तारखेपासून सुरू होत आहे आणि त्या परीक्षेमध्ये जे कायदे आहेत, तांत्रिक घटक ते 80 गुणांसाठी आहेत, म्हणजे 40 प्रश्न येणार आहेत. तर त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. तर रोज एका कायद्यावर मी 50 वस्तुनिष्ठ प्रश्न घेत आहे, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि त्या सिरीज मधला हा 12वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 11 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते कुठं पाहायला मिळतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यामध्ये कामगार विभाग भरतीची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण कामगार कायदे सूट अधिनियम 1988 याच्यावर आधारित 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तसेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला कामगार कायदे फक्त कामगार कायद्याचाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये फक्त तांत्रिक जे कायदे आहेत तेच दिलेले आहेत आणि फी फक्त 300 प्लस जीएसटी आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे की कामगार कायदे विवरणे सादर करण्यापासून आणि नोंदवह्या ठेवण्यापासून सूट अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर हा कामगार कायदे सूट अधिनियम कोणत्या वर्षी संमत झालेला आहे? तर 1988 मध्ये संमत झालेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 1988. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे पहा. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे हा जो कायदा आहे ना, या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे, असा तो प्रश्न आहे. तर नावातच आहे पहा की सूट देण्यासाठी. तर याचा मुख्य उद्देश काय आहे की ज्या लहान आस्थापनांसाठी कागदोपत्री प्रक्रिया सुलभ करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. अति लहान आस्थापना म्हणजे अशी आस्थापना जिथे कोणत्याही वेळी किती कामगार कार्यरत असतात. म्हणजे अति लहान जी आस्थापना आहे ती कोणत्या आस्थापनेला अति लहान आस्थापना असं म्हटलं जातं? तर 9 पेक्षा काय म्हणायचं त्याला, 9 पेक्षा जास्त नाही, म्हणजेच 9 किंवा त्यापेक्षा कमी कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या आस्थापनेला काय म्हणलं जातं? अति लहान आस्थापना म्हणजेच व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट असं त्याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा बरं का. 9 पेक्षा जास्त नाही, म्हणजे 9 किंवा त्यापेक्षा कमी संख्या जिथं असेल तिला अति लहान आस्थापना असं म्हटलं जातं. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. मी एकच मिनिटात थोडंसं सेटिंग हे करतो, म्हणजे हा आता व्यवस्थित झालं पहा. तर काय सांगत पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे पहा आता. 2014 काय म्हणत आहे, 2014च्या दुरुस्तीनुसार, म्हणजे हा 1988 चा जो कायदा आहे, कामगार सूट अधिनियम 1988, त्याच्यामध्ये 2014 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कामगार सूट अधिनियम 1988 मध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर 2014 मध्ये. तर 2014च्या दुरुस्तीनुसार लहान आस्थापना म्हणजे स्मॉल इस्टॅब्लिशमेंटची व्याप्ती किती कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे? तर ही किती कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे माहिती आहे का? तर 10 ते 40 कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आता मूळ जे होतं, मूळ कायद्यामध्ये 10 ते 19 अशी होती, परंतु आता किती केलेली आहे? 10 ते 40 अशी केलेली आहे. तर मूळ कायद्याचं पण लक्षात ठेवा आणि आता किती आहे ते पण लक्षात ठेवा. या कायद्यानुसार विशिष्ट आस्थापनांना कोणत्या गोष्टींपासून सूट मिळते? तर हा जो कामगार म्हणजे कामगार कायदा सूट अधिनियम 1988 आहे ना, याच्यात कोणत्या विशिष्ट आस्थापनांना गोष्टीपासून सूट कोणत्या गोष्टींपासून सूट मिळते? तर त्याचं उत्तर आहे विवरणे सादर करणे आणि नोंदवह्या ठेवण्यापासून त्यांना सूट दिली जाते. कशापासून सूट दिली जाते? विवरणे सादर करणे आणि नोंदवह्या ठेवण्यापासून. या कायद्याच्या पहिल्या अनुसूचीमध्ये किती कामगार कायद्यांची यादी दिली आहे ज्यांच्या अंतर्गत ही सूट लागू होते? तर याच्यामध्ये वेगवेगळ्या अनुसूच्या दिलेल्या आहेत. अनुसूच्या म्हणजे काय? शेड्यूल असं म्हटलं जातं त्याला. तर याच्यामध्ये ना 9, म्हणजे या कायद्याच्या पहिल्या अनुसूचीमध्ये 9 कामगार कायद्यांची यादी दिली आहे ज्याच्या अंतर्गत ही सूट दिली जाते. तर पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण किती कामगार कायदे दिलेले आहेत? 9 कामगार कायदे दिलेले आहेत. आणि 2014च्या
दुरुस्तीनुसार काही कायदे वाढवण्यात आलेले आहेत, पण मूळ कायद्यामध्ये 9 दिलेले आहेत. खालीलपैकी कोणता कायदा या अधिनियमाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? आता या अधिनियमाची जी पहिली अनुसूची आहे त्याच्यामध्ये किमान वेतन अधिनियम 1948 समाविष्ट आहे. बोनस प्रधान अधिनियम 1965 समाविष्ट आहे. कंत्राटी कामगार अधिनियम 1970 समाविष्ट आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे. जे 9 अधिनियम आहेत त्याच्यामध्ये ते वरील 3ही दिलेले आहेत. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आणि कमेंट करत जा काहीतरी तुम्हाला जे वाटेल चांगलं वाईट जे काय वाटते त्या कमेंट करा. वार्षिक विवरण म्हणजेच अॅन्युअल रिटर्न सादर करण्यासाठी कोणता नमुना वापरला जातो? नमुना म्हणजे आपण रोजच्या भाषेमध्ये म्हणतो की काय तो नमुना आहे, तो नाही बरं का. तर नमुनाचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये? फॉर्मला आपण नमुना असं म्हणतो. तर वार्षिक विवरण सादर करण्यासाठी नमुना ए वापरला जातो. कोणता नमुना वापरतात? तर वार्षिक विवरण सादर करण्यासाठी नमुना ए वापरतात, म्हणजेच फॉर्म ए असं त्याला म्हटलं जातं. मजुरीची नोंदवही ठेवण्यासाठी कोणता नमुना विहित केला आहे? आता मजुरीची नोंदवही ठेवायची असेल तर त्यासाठी नमुना बी विहित केलेला आहे. म्हणजे फॉर्म बी मध्ये जी मजुरी आहे, रजिस्टर ऑफ वेजेस, म्हणजे जे कामगार आहेत त्यांना जी मजुरी दिली जाते त्याची नोंद ही नमुना बी मध्ये केली जाते. चला त्याच्या पुढे 10वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा मित्रांनो. आणि प्रश्न आहे, हजेरी आणि कामाच्या तासांची नोंदवही कोणत्या नमुन्यात ठेवली जाते? तर हजेरी आणि कामाच्या तासांची नोंदवही ही नमुना सी मध्ये ठेवली जाते. म्हणजे फॉर्म सी किंवा नमुना सी मध्ये ती ठेवली जाते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे का? तर याचं उत्तर हो आहे, कारण हा केंद्र सरकारचा कायदा आहे, त्यामुळे तो संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. तर हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे का? तर हो, संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू आहे. त्याच्या पुढे समुचित करार म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ही व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, व्याख्या म्हणलं की कलम 2 असतं. मग दिलेल्या पर्यायामध्ये कलम 2 एकाच ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून एच त्याचं उत्तर आहे की कलम 2 ए मध्ये समुचित सरकार म्हणजेच अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट याची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. आता त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे पहा, आणि असेच प्रश्न तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षेत येणार आहेत बरं का. जर एखादी आस्थापना विविध नमुन्यात विवरणे सादर करण्यास अपयशी ठरली तर त्यावर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येते? तर त्याच्यावरनं कलम 9 अंतर्गत कारवाई केली जाते. कोणत्या कलमाअंतर्गत? कलम 9 अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते, एवढं लक्षात ठेवा. आता पहिल्या अनुसूचीमध्ये किती कामगार कायद्यांचा समावेश आहे? 9. तर पहिल्या अनुसूचीनुसार कारखाना अधिनियम 1948 या कायद्याला सूट लागू आहे का? तर हो, लागू आहे, कारण कामगार अधिनियम 1948 चा समावेश हा पहिल्या अनुसूचीमध्ये केलेलाच आहे, म्हणून याला सुद्धा सूट लागू आहे. नमुना ए म्हणजे फॉर्म ए मध्ये किती भागांचा समावेश असतो? तर नमुना ए किंवा फॉर्म ए मध्ये एकूण 3 भागांचा समावेश असतो. नमुना ए किंवा फॉर्म ए मध्ये किती भागांचा समावेश असतो? तर 3 भागांचा समावेश असतो. अजूनही 35 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 प्लस जीएसटी आहे, आणि याच्यामध्ये कामगार कायद्याची तर तयारी होईलच, सोबत सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित हे सगळे विषय दिलेले आहेत. तुम्हाला वाटेल आता राहिलेल्या दिवसात एवढं सारं होणार आहे का? तुम्ही कामगार कायद्याची 300ची बॅच घेण्यापेक्षा ही 500 प्लस जीएसटीची बॅच घेतली तर कामगार कायदे पण होतील, आणि इतर जे 5 विषय आहेत त्याचा फायदा तुम्हाला इतर परीक्षांना सुद्धा होणार आहे. जसं आता तलाठी वगैरे परीक्षा आहे की नाही, त्याला सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे ही बॅच घेतली तर तुम्ही जास्त फायदेशीर राहाल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा पहा. प्रश्न असा आहे पहा, या कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्यास किमान दंडाची रक्कम किती असू शकते? तर या कायद्याचे जर पालन नाही केलं तर कमीत कमी दंडाची रक्कम किती आहे माहिती आहे का? तर ती आहे 5,000 रुपये. आणि याची माहिती कशामध्ये दिलेली आहे? कलम 9 मध्ये दिलेली आहे. दंडाची माहिती कशामध्ये दिलेली आहे? कलम 9 मध्ये. विवरणे कोणत्या तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक असते? तर ही जी विवरणं आहेत ही मागील वर्षाचं विवरण हे 30 एप्रिल पर्यंत सादर करणं आवश्यक असतं. कधीपर्यंत? 30 एप्रिल पर्यंत
सादर करणं आवश्यक असतं आणि ते वर्षभराचं विवरण सादर करावं लागतं बरं का, मागील वर्षाचं. त्याच्यानंतर आता या कायद्यानुसार निरीक्षकाची म्हणजे इन्स्पेक्टरची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर या कायद्यानुसार निरीक्षक किंवा इन्स्पेक्टरची नेमणूक करण्याचे अधिकार हे समुचित सरकारला आहेत. कोणाला आहेत? समुचित सरकारला हे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. आता 19 नंबरचा प्रश्न आहे पहा, मालक या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? आता मालक म्हणजेच एम्प्लॉयर या संज्ञेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर आस्थापनेचा व्यवस्थापक, आस्थापनेचा ताबा असलेली व्यक्ती आणि कंत्राटदार काही बाबतीत, म्हणजे त्याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे, वरील सर्व. आता या कायद्यामुळे लहान उद्योगांना काय फायदा होतो? तर या कायद्यामुळे लहान उद्योगांना काय फायदा होतो? तर इन्स्पेक्टर राज कमी होतं. इन्स्पेक्टर राज काय होतं? कमी होतं. कामाचा बोजा कमी होतो, कारण त्यांना नोंदी ठेवायच्या नसतात ना. खर्चात बचत होते, त्यामुळे याचं उत्तर आहे वरील सर्व. कारण नोंदी ठेवायच्या असतील तर त्यासाठी एक माणूस ठेवावा लागतो, म्हणजेच खर्चामध्ये काय झालेली आहे? बचत झालेली आहे. कामाचा ताण सुद्धा कमी झालेला आहे आणि जे इन्स्पेक्टर राज आहे ते सुद्धा काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. त्यांना हप्ते द्यायची गरज नाही, सोप्या भाषेत. चला, विडी आणि शिगार कामगार म्हणजेच रोजगार अटी, विडी आणि शिगार कामगार रोजगार अटी अधिनियम 1966 हा पहिल्या अनुसूचीमध्ये आहे का? तर हो, हा सुद्धा पहिल्या अनुसूचीमध्ये आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे याचं उत्तर हो आहे बरं का. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की विडी आणि शिगार कामगार रोजगार अटी अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर तो 1966 चा आहे. विडी म्हणजेच आपली बिडी बरं का. आता बिडी वळताना जास्त कोणी दिसत नाही, ग्रामीण भागामध्ये अजूनही वळतात म्हणा. चला, त्याच्या पण हे वळत जाऊ नका, चांगलं नसतं, हा तब्येतीला हानिकारक असतं. कलम 4 कशाशी संबंधित आहे? तर कलम 4 मध्ये ना विवरणे आणि नोंदवह्या ठेवण्याबाबत सूट याची माहिती दिलेली आहे. ती कलम 4 मध्ये दिलेली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. आणि या कायद्यामध्ये कलम 10 आहे पहा. त्या कलम 10 नुसार विवरण बनवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर केंद्र सरकारला आहे, कारण हा कायदाच मुळामध्ये केंद्र शासनाचा आहे. जर एखाद्या आस्थापनेत कर्मचाऱ्यांची संख्या 40 पेक्षा जास्त झाली तर काय होईल? मग एखाद्या आस्थापनेमध्ये जर कर्मचाऱ्यांची संख्या 40 पेक्षा जास्त झाली ना, तर ते या कायद्याच्या कक्षेतून बाहेर पडतील. कारण हे कुणासाठी आहे? जे छोटे आस्थापन आहेत त्यांच्यासाठी आहेत. म्हणून ते या हे जे काही सूट त्यांना दिलेली आहेत, या कायद्याच्या कक्षेतून काय होतील? ते बाहेर पडतील, कारण ती मोठी आस्थापना होईल ना. नमुना बी मध्ये खालीलपैकी कशाची नोंद असते? तर नमुना बी मध्ये ना कर्मचाऱ्यांची रक्ताची जी गट आहेत, कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या गटाची नोंद नमुना बी मध्ये त्यांनी केलेली असते. चला, त्याच्या पुढे आता या कायद्यानुसार किती नोंदवह्या ठेवणे बंधनकारक आहे? सूट मिळाल्यावर. म्हणजे हा सूट अधिनियमच आहे ना, कामगार कायदे सूट अधिनियम. तर या कायद्यानुसार किती नोंदवह्या ठेवणे बंधनकारक आहे? पण केव्हा? सूट मिळाल्यानंतर. तर त्याचं उत्तर आहे 3. आता त्या 3 कोणत्या आहेत माहिती आहे का? तर नमुना बी आणि सी, नमुना ए, म्हणजे नमुना ए, नमुना बी आणि नमुना सी, असे ते 3 नोंदवह्या ठेवणं बंधनकारक असतं. विवरण रिटर्न म्हणजे काय? म्हणजे विवरण कंसामध्ये रिटर्न म्हणजे काय? तर विवरण म्हणजे काय माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा, सरकारला दिलेली वार्षिक माहिती. सरकारला दिलेली जी वार्षिक माहिती असते तिला काय म्हणलं जातं? विवरण असं म्हणतो आपण. या कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे कोणत्या न्यायालयाद्वारे चालवले जातात? तर या कायद्याअंतर्गत होणारे जे गुन्हे आहेत ना, ते प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समोर चालवले जातात. कोणासमोर? प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समोरच हे गुन्हे चालवले जातात, एवढं लक्षात ठेवा. मजुरी प्रधान अधिनियम 1936 पहिल्या अनुसूचीमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये जे 9 कायदे दिलेले आहेत त्याच्यामध्ये मजुरी प्रधान अधिनियम 1936 कितव्या क्रमांकावर आहे? आता एवढा डीप मधला प्रश्न येणार नाही, तर याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता इथं हा एक प्रश्न लक्षात ठेवा की मजुरी प्रधान अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1936 या वर्षीचा आहे. ठीक आहे. चला, त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आपण पाहूयात. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या बरं. ज्यांनी केलं असेल लाईक त्यांनी परत करायची आवश्यकता नाही, पण ज्यांनी केलं नसेल ना त्यांनी लवकर लवकर लाईक करून घ्या. चला, पुढे अतिशय लहान आस्थापनांसाठी किती नोंदवह्या ठेवणे आवश्यक आहे?
तर या कायद्यानुसार सूट मिळाल्यास फक्त नमुना सी ठेवणं त्यांना आवश्यक आहे. कोणती नोंदवही? नमुना सी ही नोंदवही ठेवणं आवश्यक आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, म्हणजे हजेरी आणि कामाचे तास ही नोंदवही ठेवणं त्यांना आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे मित्रांनो. पण जर तुम्हाला फक्त कामगार कायद्याचीच बॅच घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 प्लस जीएसटी मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि टीसीएस पॅटर्न नुसार आहे. निश्चितच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. 31 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम 1979 या कायद्याच्या कक्षेत येतो का? तर हो, हा सुद्धा या कायद्याच्या कक्षेत येतो. आता इथं लक्षात ठेवा की आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम हा 1979 या वर्षीचा आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण कोणता अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतील पहा. कलम 6 कशाशी संबंधित आहे? आता कलम 6 हे जे आहे ना, हे निरीक्षकाची तपासणी याच्याशी संबंधित आहे. निरीक्षकाशी संबंधित जी कलम आहेत ना, ती पाठच करून ठेवा, त्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल. तर कलम 6 हे निरीक्षकाची तपासणी याच्याशी संबंधित आहे. नमुना ए मधील भाग 2 कशाची माहिती देतो? तर नमुना ए मधील भाग 2 हा जो आहे ना, हा कशाची माहिती देतो माहिती आहे का? तर कामगारांची एकूण संख्या आणि पगार याची माहिती देतो. कामगारांची एकूण संख्या आणि पगार याची माहिती नमुना ए मधील भाग 2 मध्ये दिलेली असते. हा कायदा कोणत्या प्रकारच्या उद्योगांना लागू होत नाही? तर हा जो कामगार कायदे सूट अधिनियम 1988 हा कोणत्या प्रकारच्या उद्योगांना लागू होत नाही? तर ज्यांचे कर्मचारी 40 पेक्षा जास्त आहेत त्यांना हा लागू होत नाही. ज्यांचे कर्मचारी 40 पेक्षा जास्त आहेत त्यांना हा लागू होत नाही. विक्री प्रोत्साहन कर्मचारी सेवा व अटी अधिनियम 1976 पहिल्या अनुसूचीमध्ये आहे का? तर हो, याचं उत्तर आहे हो. म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये कोणकोणते कायदे आहेत? तर ऑलमोस्ट आता त्यांची यादी आपली दिलेली आहे मी तुम्हाला. तर इथे एक लक्षात ठेवा की विक्री प्रोत्साहन कर्मचारी सेवा अटी अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? ते 1976 या वर्षीचा आहे. आता 36 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे, नोंदवह्या किती काळ जतन करून ठेवणे आवश्यक आहे? तर ह्या ज्या नोंदवह्या असतात ना, हा 3 वर्षापर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आहे. नोंदवह्या कधीपर्यंत जतन करून ठेवणं आवश्यक आहे? तर 3 वर्षांपर्यंत या नोंदवह्या जतन करून ठेवणं आवश्यक असतं. या कायद्याच्या कलम 7 नुसार काय सुधारता येते? आता या कायद्यामध्ये जे कलम 7 आहे ना, त्यानुसार कशाची सुधारणा करता येते माहिती आहे का? तर अनुसूचीमध्ये सुधारणा करता येते. कशाची सुधारणा करता येते? तर अनुसूचीमध्ये म्हणजे शेड्यूल जे दिलेले आहे त्याची सुधारणा करता येते. कोणत्या दुरुस्तीने लहान आस्थापनाची व्याख्या बदलली आहे? आता 2014 मध्ये जी दुरुस्ती झाली ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा मूळचा कायदा 1988 चा आहे. पण 2014 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती झाली. तर 2014च्या दुरुस्तीनुसार लहान आस्थापना ही व्याख्या बदललेली आहे. तोपर्यंत 9 किंवा त्यापेक्षा कमी असलेली संख्या लहान आस्थापना होती. पण आता कामगारांची संख्या 40 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ती लहान आस्थापना म्हणून गृहीत धरली जाते. नमुना सी मध्ये विश्रांतीचा काळ नोंदवणे आवश्यक आहे का? आता नमुना सी मध्ये जो विश्रांतीचा कालावधी आहे का तो नोंदवणे आवश्यक आहे का? तर हो, की विश्रांतीचा कालावधी किती आहे त्याची नोंद नमुना सी मध्ये ठेवणं आवश्यक असतं. खालीलपैकी कोणता नमुना वार्षिक विवरणासाठी आहे? आता याच्यामध्ये नमुना ए जो आहे ना, तो वार्षिक विवरणासाठी आहे. नमुना ए कशासाठी आहे? वार्षिक विवरणासाठी आहे. नमुना ए हे त्याचं उत्तर आहे. या कायद्याचे कलम 8 कशावर प्रकाश टाकते? तर या कायद्यातील कलम 8 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे? तर ती माहिती दिलेली आहे पहा, नोंदवह्यांचे इतर कायद्यानुसार ग्राह्य धरणे. नोंदवह्यांचे इतर कायद्यानुसार ग्राह्य धरणे याची माहिती कलम 8 मध्ये दिलेली आहे किंवा कलम 8 त्याच्यावर प्रकाश टाकतं. आता जर मालकाने खोटे विवरण सादर केले तर काय शिक्षा होऊ शकते? असतात ना काही मालक की खोटे विवरण सादर करतात. मग असं जर खोटं विवरण सादर केलं तर 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा कारावास अशी त्यांना शिक्षा होऊ शकते. कोणती शिक्षा होऊ शकते? 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा कारावास आणि दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास शिक्षा वाढते. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? आता पहिल्या अनुसूचीमध्ये कोणत्या कायद्यात सूट दिली ही माहिती दिलेली आहे. तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये कशाची माहिती दिली माहिती आहे का?
विविध नमुने म्हणजे जे फॉर्म आहेत ना, फॉर्म ए, फॉर्म बी, फॉर्म सी, यांची माहिती ही या कायद्यातील दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 या कायद्यात समाविष्ट आहे का? तर मोटार वाहतूक कामगार अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1961 चा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 याचा समावेश या कायद्यामध्ये केलेला आहे, हे त्याचं उत्तर आहे. हो, या कायद्यामध्ये तो समाविष्ट आहे. आता नमुना बी मध्ये ओव्हरटाईमची नोंद असणे आवश्यक आहे का? तर नमुना बी मध्ये ओव्हरटाईमची नोंद असणं आवश्यक आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, ओव्हरटाईमची नोंद नमुना बी मध्ये करणं आवश्यक आहे. नमुना बी म्हणजेच फॉर्म बी मध्ये ओव्हरटाईमची नोंद सुद्धा करणं आवश्यक आहे. या कायद्याचा मुख्य फायदा इज ऑफ डुईंग बिझनेस साठी होतो का? म्हणजे जे कारखानदार असतात त्यांना व्यवसाय करणं सोपं जात होता. तर हो, या कायद्याचा मुख्य फायदा काय असतो? इज ऑफ डुईंग साठी होतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे. आता 47 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. लाईट आणि शेअर थांबले नाही बरं का, थांबले नाही पाहिजे. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनीच. विवरणे कुठे सादर करावी लागतात? तर ही जी विवरणे आहेत ना, ही कामगार आयुक्त किंवा विविध प्राधिकरणाकडे सादर करावी लागतात. म्हणजे एक तर कामगार आयुक्तालयाकडे किंवा कामगार आयुक्तालयानं सांगितले त्या कार्यालयाकडे ती सादर करावी लागतात. समान वेतन अधिनियम 1976 या कायद्याच्या यादीत आहे का? आता इथं एक लक्षात ठेवा, समान वेतन अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1976 हे लक्षात ठेवा. तर या यादीमध्ये आहे का? तर याचं उत्तर आहे हो, की समान वेतन अधिनियम 1976 याचा समावेश या अनुसूची 1 मध्ये केलेला आहे. या कायद्यामधील जी अनुसूची 1 आहे ती कोणत्या कायद्यापासून सूट दिलेली आहे? तर त्याचा समावेश आहे. आस्थापने कामगारांची संख्या मोजताना कोणाला गृहीत धरले जाते? आता आस्थापनेमध्ये कामगारांची संख्या मोजत असताना वर्षाच्या कोणत्याही दिवशी कामावर असलेले जास्तीत जास्त कामगार गृहीत धरले जातात. एका वर्षाच्या कोणत्याही दिवशी कामावर असलेले जास्तीत जास्त कामगार गृहीत धरले जातात. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिरावले जातात का? तर नाही, कारण याच्यामुळे कामगारांचे हक्क हिरावले जात नाहीत. फक्त प्रशासकीय प्रक्रिया सुलभ केली जाते. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस जीएसटी मध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि संपूर्ण सिलेबस याचा तुमचं यामधनं कव्हर होतो. आणि कामगार कायदे सोडले तर उर्वरित सिलेबस हा तलाठी भरतीला सुद्धा आहे. त्यामुळे तलाठी भरतीला सुद्धा तुम्हाला फायदा होईल. पण आता नवीन तलाठी भरतीमध्ये पूर्व परीक्षेला इंग्लिश आणि मराठी नाही, पण बाकीचे विषय आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.